बऱ्याचदा लग्नाला विलंब होतो किंवा जुळलेली लग्न तुटतात। या अडचणीवर मात करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला राशीनुसार विवाहाचे उपाय सांगणार आहोत। ज्या लोकांचे लग्न होणार आहे किंवा लग्न होण्यास उशीर होत असेल तर आपल्या राशीनुसार लग्नासाठी सांगितलेल्या देवी देवतांची पूजा करून तुम्ही तुमच्या वैवाहिक जीवनात सदैव प्रेम, आनंद आणि शांती आणू शकता। चला तर मग वैवाहिक जीवनातील समस्यांवर राशीनुसार ते कोणते सोपे उपाय आहेत ते बघूया। मेष राशी। मेष राशींच्या लोकांनी लवकर लग्न होण्यासाठी मेष राशीच्या लोकांनी भगवान श्री गणेशाची पूजा करावी, त्यांना दुर्वा अर्पण करून प्रसाद म्हणून मोदक अर्पण करावा आणि नंतर गण गणपतये नमः या मंत्राचा 9 माळी जप करावा। आणि मेष राशीच्या लोकांनी लग्नाच्या बोलणी दरम्यान लाल किंवा गुलाबी रंगाचे कपडे घालावेत। वृषभ राशी। वृषभ राशींच्या लोकांनी लवकर लग्न होण्यासाठी वृषभ राशीच्या लोकांनी 9 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींची पूजा करावी, त्यांना अन्नदान करावे आणि भेटवस्तू द्याव्यात आणि त्यानंतर माँ दुर्गेला लाल फुले अर्पण करावीत आणि दुर्गा चालीसाचे पठण करावे। वृषभ राशीच्या लोकांनी लग्नाच्या बोलणी दरम्यान हलक्या रंगाचे कपडे, शक्य असल्यास नवीन कपडे आणि चमकदार दागिने घालावेत। मिथुन राशी। मिथुन राशींच्या लोकांनी लवकर लग्न होण्यासाठी या लोकांनी शिवलिंगावर कच्च्या दुधाचा अभिषेक करावा आणि ओम नमः शिवाय मंत्राचा 5 माळी जप करावा। आणि मिथुन राशीच्या लोकांनी लग्नाच्या बोलणी दरम्यान हिरव्या रंगाचे कपडे आणि त्याचे पारंपरिक पोशाख परिधान करावे। कर्क राशी। कर्क राशींच्या लोकांनी लवकर लग्न होण्यासाठी या लोकांनी शिवलिंगाला कच्च्या दुधाचा अभिषेक करावा, बेलपत्र आणि धतुरा अर्पण करावा आणि शिव चालीसाचा पाठ करावा। आणि कर्क राशीच्या लोकांनी लग्नाच्या बोलणी दरम्यान व्यक्तीने पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले पाहिजेत, पण लक्षात ठेवा की कपडे चमकदार नसावेत। सिंह राशी। सिंह राशींच्या लोकांनी लवकर लग्न होण्यासाठी या लोकांनी नियमितपणे उगवत्या सूर्यदेवाला लाल चंदन, अक्षत आणि लाल फुले मिसळलेले पाणी अर्पण करावे आणि त्यानंतर आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करावे। सिंह राशीच्या लोकांनी लग्नाच्या बोलणी दरम्यान या राशीच्या व्यक्तीने फिकट गुलाबी किंवा फिकट हिरव्या रंगाचे कपडे परिधान केले पाहिजेत। कन्या राशी। कन्या राशींच्या लोकांनी लवकर लग्न होण्यासाठी या लोकांनी नियमितपणे देवी दुर्गाला भेट द्यावी आणि श्री दुर्गा चालीसा आणि श्री गणेश चालीसा पठण करावे। कन्या राशीच्या लोकांनी लग्नाच्या बोलणी दरम्यान या राशीच्या व्यक्तीने हिरवे, पांढरे किंवा हलके रंगाचे कपडे घालणे आवश्यक आहे। तुळ राशी। तुळ राशींच्या लोकांनी लवकर लग्न होण्यासाठी या लोकांनी नियमितपणे भगवान राधाकृष्णाचे दर्शन घेतले पाहिजे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 5 माळी जप केला पाहिजे। तुळ राशीच्या लोकांनी लग्नाच्या बोलणी दरम्यान या राशीच्या व्यक्तीने पांढरे, गुलाबी आणि पिवळे रंगाचे कपडे, शक्य असल्यास नवीन कपडे परिधान करावेत। वृश्चिक राशी। वृश्चिक राशींच्या लोकांनी लवकर लग्न होण्यासाठी या लोकांनी शिवलिंगावर नियमित जल अर्पण करावे आणि शिवाच्या 12 ज्योतिर्लिंगांच्या नावाचा जप करावा। वृश्चिक राशीच्या लोकांनी लग्नाच्या बोलणी दरम्यान या राशीच्या व्यक्तीने लाल रंगाचे कपडे घालावेत। धनु राशी। धनु राशींच्या लोकांनी लवकर लग्न होण्यासाठी या लोकांनी नियमितपणे भगवान दत्तात्रेयजींना भेट द्यावी आणि ओम द्रा दत्तात्रेय नमः या मंत्राचा जप करावा। धनु राशीच्या लोकांनी लग्नाच्या बोलणी दरम्यान या राशीच्या व्यक्तीने पिवळ्या रंगाचे कपडे घालणे खूप शुभ असते। मकर राशी। मकर राशींच्या लोकांनी लवकर लग्न होण्यासाठी या लोकांनी श्री हनुमानजींचे नियमित दर्शन करावे आणि श्री हनुमान चालीसाचे पठण करावे। मकर राशीच्या लोकांनी लग्नाच्या बोलणी दरम्यान या राशीच्या व्यक्तीने विशेषतः आकाशी निळे आणि निळ्या रंगाचे कपडे परिधान केले पाहिजेत। कुंभ राशी। कुंभ राशींच्या लोकांनी लवकर लग्न होण्यासाठी या लोकांनी नियमितपणे भगवान श्री सीतारामाचे दर्शन घ्यावे आणि श्रीराम रक्षा स्तोत्राचे पठण करावे। कुंभ राशीच्या लोकांनी लग्नाच्या बोलणी दरम्यान या राशीच्या लोकांसाठी जांभळ्या किंवा गडद निळ्या रंगाचे कपडे घालणे विशेषतः शुभ आहे। मीन राशी। मीन राशींच्या लोकांनी लवकर लग्न होण्यासाठी
या लोकांनी श्री गणेशाचे नियमित दर्शन करावे आणि श्री गणेश चालीसाचे पठण करावे आणि दर बुधवारी लाडू अर्पण करावेत। मीन राशीच्या लोकांनी लग्नाच्या बोलणी दरम्यान या राशीच्या व्यक्तीने विशेषतः पिवळ्या रंगाचे कपडे घालावेत। जय श्री स्वामी समर्थ। मित्र हो, ही माहिती आवडल्यास आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।